नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई आहे. मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग असल्याचं पाहायला मिळतंय. शहा मुंबईतल्या डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत. शहा मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेतील. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्यामुळे भाजप अलर्टवर आलेला आहे. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. विनायक. ऋषाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जर आपण पाहिलं तर गेल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. संपूर्ण आढावा जो असतो त्यांचा घेण्यात आला. आता मुंबईकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. 1 आणि 2 तारखेला ते मुंबईत येतील अशी माहिती जी आहे ती मिळते आणि त्यावेळी मुंबईतल्या ज्या अडचणीच्या जागा आहेत त्याचा आढावा जो आहे तो अमित शहा घेणार आहेत. आणि त्याआधी आता मुंबई भाजप जे आहे ते अलर्ट झालेले आहे. पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश जे आहे ते पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याचा अहवाल जो आहे त्याचा रिपोर्ट जो आहे तो अमित शहा यांना सादर करायचा आहे. ज्यांची कामगिरी समाधानकारक नसेल अशा आमदारांचं आता टेन्शन वाढलंय असं म्हणावं लागेल. नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर रात्री 9 वाजता बैठक होणार आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार आहे. महायुतीमध्ये 90 जागांवर तिढा आहे. आजच्या बैठकीमध्ये याच जागांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. पुण्यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्याचा स्थानिक महाविकास आघाडी नेत्यांचा इशारा आहे. मेट्रो स्थानकाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काल मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र पावसामुळे दौरा रद्द झाला. उद्घाटन लांबणीवर पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप होतोय. दरम्यान पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. मेट्रो स्थानकाच्या बाहेर आता पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय. काल मोदींच्या हस्ते या मेट्रो मार्गाचं उद्घाटन जे ते होणार होतं, मात्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आणि सभास्थळाच्या ठिकाणी चिखलमय परिस्थिती पाहायला मिळत होती. त्याच्यामुळे मोदींचा दौरा रद्द झाला. तैनात करण्यात आलेला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्यानंतर शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन हे लांबलेलं आहे आणि आता रविवारी या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच मवियाच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमकपणे आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी उद्घाटन लांबणीवरती पडलं असल्यामुळे आम्हीच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करणार आहे. आपण पाहू शकतो या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलिसांनी सुद्धा हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. आंदोलकांना या ठिकाणी येऊ दिले जाणार नाहीत. सर, काय नेमका हा बंदोबस्त या ठिकाणी मोठा आपण लावलेला आहे? आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा योग्य बंदोबस्त इथे ठेवलेला आहे. कोणतेही अनुचित प्रकारे ते घडणार नाही, शांतता सुव्यवस्थेचा भंग होणार नाही या संदर्भाने आमचा पूर्ण प्रयत्न आहे. खरं तर उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र तरी सुद्धा मवियाचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी येणार, उद्घाटन करणार असा इशारा दिला. त्यावर ठाम आहे. त्यांना आपण या ठिकाणी अडवणार आहात. कुठे नेमकं त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार? आंदोलनाची परवानगी तर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे नाही आहे, परंतु आंदोलक आल्यास त्याप्रमाणे योग्य तो पोलिसांच्या द्वारे बंदोबस्त इथे आपण ठेवलेला आहे आणि नंतर चर्चेतून काय हे मार्ग निघतो आपण तो ठरवणार आहोत. तर या सगळ्या काही आंदोलकांना नोटिसा वगैरे आपण बजावल्या किंवा काही सूचना दिल्या? नक्कीच खबरदारी या ठिकाणी पोलिसांकडून घेतली जाते. धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळूयात. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि आज निकाल लागतोय. अभाविप आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेमध्ये थेट लढत पाहायला मिळते. पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पहिल्यांदाच मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. युवा सेना गड राखणार की अभाविपला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे युवा सेनेसाठी. प्रामुख्याने सिनेटच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने तयारी आहे, काय सांगाल त्याबद्दल? सिनेटच्या निवडणुकीची आज मतमोजणी आहे आणि भरपूर अडथळे पार करून आज ही मतमोजणी होती. खरं तर 2 वर्ष निवडणुका घ्यायला त्यांची तयारी नव्हती आणि नंतर निवडणूक लागल्यानंतर सुद्धा त्याला स्थगिती देण्यात आली. स्थगिती दिल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ती निवडणूक झाली. त्याच्यानंतर सुद्धा सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना चपराक बसली. त्यानंतर परत एकदा काल ते उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी अशी याचिका केली होती की निकालच लागू नये.
पण आमची बाजू सत्याची असल्या कारणानं न्याय आम्हाला मिळालेला आहे. निवडणूक सुरळीत पार पडलेली आहे. आमची अपेक्षा आहे की विद्यापीठाच्या मार्फत आज मतमोजणीसुद्धा सुरळीत पद्धतीने होईल. आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी मला आत्ता फोन करून सांगितलं आहे की संपूर्ण विद्यापीठाच्या कॅम्पसला कुठलं तरी एक म्हणजे छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि इतके पोलीस तैनात केलेत की काय मला काय कळतच नाही आहे की विद्यापीठाच्या निवडणुकीला हे सगळं काय विचित्र प्रकार चालू आहे. त्यामुळे ठीक आहे, पाहूया. पण आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आणि आदित्य ठाकरे साहेबांचा असलेला एक आश्वासक चेहरा, या दोन गोष्टींच्या जोरावर आम्हाला अतिशय चांगले यश मिळेल. पुढच्या बातमीकडे वळूया. तर शिंदे फडणवीस अजित पवारांचा आज शिर्डी दौरा आहे. विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्या बालेकिल्ल्यात या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण सध्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणावरील कार्यक्रमाची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी येथे दाखल होणार आहेत. अगोदर साईबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. याच ठिकाणावरून ते महिलांशी देखील संवाद साधणार आहे. या ठिकाणी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या राज्य सरकारकडून महिलांसाठी योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेची जनजागृती व्हावी, त्यांचा प्रचार प्रसार व्हावा या निमित्तानं या शिर्डी मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, शिर्डी. पुढच्या बातमीकडे वळूयात. शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मध्यरात्रीनंतर तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आलेलं आहे. बुलडाण्यामध्ये कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये काल तुपकरांनी मुक्काम आंदोलन केलं. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काल तुपकर यांना अटक करण्यात आलेली होती. आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला नाही तर कार्यालय जागेवर ठेवणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला होता. रविकांत तुपकरांनी पीक विमा कंपन्यांनाच हा इशारा दिला होता. सरकारच्या इशाऱ्यावर बुलढाणा पोलिसांनी आम्हाला जोर जबरदस्तीने SRPचे दंगाकाबू पथक आणून जोर जबरदस्तीने अटक केलं. माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा नॉन बेलेबल गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि आत्ता रात्री 12 वाजता बुलढाणा पोलिसांनी मला समजपत्र देऊन तात्पुरत्या जामिनावर त्या ठिकाणी माझी मुक्तता केली. परंतु आणि आतमध्ये चर्चा होताना त्यांनी असं सांगितलं की उद्यापासून हे सगळे विम्याचे पैसे पडायला सुरू होतील. जर झालं नाही मग मात्र एकाही कंपनीचं कार्यालय आम्ही महाराष्ट्रात ठिकाणावर ठेवणार नाही. छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ताप आणि घशाचा संसर्ग असल्यानं भुजबळ बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल झाले. दरम्यान भुजबळांना पुण्याहून विशेष विमानानं मुंबईला आणून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शहा, फडणवीस, रश्मी शुक्लांना पत्र. जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणी, कुटुंबाला धमक्या येत असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख. केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईमध्ये दाखल. विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची तटकरेंना जबाबदारी. उद्योजक आणि शिंदेगडाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये आज शरद पवारांची सभा. काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार. जयंत पाटील, सुप्रिया सुळे सभेला हजर राहणार. माढा विधानसभेमध्ये काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. धनराज शिंदेंची आज माढ्याच्या माणगावमध्ये जाहीर सभा. धनराज शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीरामपूरमध्ये आज बंदची हाक. श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची मागणी. मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी. पहाटे पावसानं विश्रांती घेतली. मुंबईतील लोकल रस्ते वाहतूक सुरळीत सुरू. कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत. मुंबई शहरासह उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू. सखल भागामध्ये काही काळ पाणी साचल्याची माहिती. मुंबईमध्ये काल 4 वर्षातील सप्टेंबरचा सर्वाधिक पाऊस. 24 तासामध्ये 170 मिलीमीटर पावसाची नोंद. 2017 मध्ये 303.7 मिलीमीटर पावसाची नोंद.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणी साठा, यामुळे मुंबईमध्ये यंदा पाणी कपात टळण्याची शक्यता. अतिवृष्टीमुळे राज्यामधील 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात, परतीच्या पावसाचा 12 जिल्ह्यांना फटका. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यामधल्या शेतीचं. सोयाबीन, कापसासह इतर पिकांना मोठा फटका. पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील पिकांना फटका. जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. एकट्या मालेगाव तालुक्यामध्ये 19,146 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बीडच्या परळी तालुक्यामधल्या जिरवाडी शिवारामध्ये काढणीला आलेलं सोयाबीन पीक पाण्यात. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गट सज्ज झालाय. उदय सामंतांच्या विरोधात ठाकरे गटाकडून 3 जण इच्छुक आहेत. राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तिन्ही उमेदवारांनी पक्ष निरीक्षकांकडे मुलाखती दिलेल्या आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील उमेदवार कोण असतील याची उत्सुकता संबंध महाराष्ट्रात लागून राहिलेली पाहायला मिळते. कारण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उमेदवार कोण असणार याची चाचपणी सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत राजेंद्र महाडिक, उदय बने आणि बंड्या साळवी असे 3 उमेदवार यांनी या ठिकाणी इच्छुक असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं पाहायला मिळते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे. कसं बघताय याच्याकडे? निष्ठावान सैनिकाला निवडून आणणं हे आमचं या ठिकाणचं कर्तव्य आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभेमध्ये या रत्नागिरी विधानसभेमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही इच्छुक आहात या 100%? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून तुम्ही उमेदवारीसाठी नामांकन देणं कितपत आव्हान वाटतं, काय सांगाल? नाही, या ठिकाणी आव्हान आम्हाला नाहीच आहे. आम्ही उलट एक जबाबदारी आदरणीय शिवसेना प्रमुखांची म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत की ज्याने आमच्या ह्या 58 वर्ष झालेल्या शिवसेनेचे 2 तुकडे केलेत त्यांच्यासमोर आम्ही चॅलेंज देणार आहोत. कसं बघता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी इच्छुक आहे, पण मी या बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सर्व माझ्या रत्नागिरी विधानसभा मतदार शिवसैनिकांची एकच इच्छा आहे की या रत्नागिरी विधानसभेवरती भगवा फडकवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. जो पक्षाचा आदेश असेल तो माझा सर्व कार्यकर्ता म्हणून या शिवसेनेच्या विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवेल तालुक्यावरती. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. आशिष जयस्वाल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली आहे. मी महायुतीचाच उमेदवार असणार असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे. मी महायुतीकडून निवडणूक लढणार की अपक्ष निवडणूक लढणार, काय ठरलंय का? तुमचा निर्णय झालाय? बघा, मी जरी अपक्ष निवडून आलो परंतु मी मुळातच शिवसैनिक होतो आणि शिवसेनेचाच आमदार म्हणून मी मागील अनेक वर्षापासून काम करत आहो. मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत काम करत आहोत. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चितच मी महायुतीचाच उमेदवार राहणार आहे असं मला आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवटी निर्णय श्रेष्ठींचा असतो. त्यांनी या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करून निर्णय मी घेणार आहे. रामटेकची जागा तुम्ही अपक्ष असले आमदार निवडून आले तरी शिवसेनेचे नेते आहेत, ते वर्ष आमदार राहिलेले आहेत. रामटेकची जागा महायुतीत कुठल्या पक्षाला मिळणार, कुठल्या पक्षाने मागणी केली? नाही, शेवटी कसं आहे की मी एक शिस्तीत काम करणारा माणूस आहे आणि जे वरिष्ठ ठरवतील त्यांच्याशी चर्चा काही प्रमाणात झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला या संदर्भामध्ये चांगली बातमी कळणार आहे. थेट प्रश्न, शिंदे यांच्या धनुष्यबाणावर लढणार की अपक्ष म्हणून ट्रॅक्टरवर लढणार? मी सांगितलं ना आपल्याला की लवकरच आपल्याला याची गोड बातमी मिळेल. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर. अजितदादा केले साहेब, मुख्यमंत्रीपदी आता तुमचाच नंबर. अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जयंत पाटलांना या शब्दात शुभेच्छा देण्यात आल्या. नेवासा तालुक्यामधल्या माऊली गावच्या तरुणांकडून या शुभेच्छा दिल्या गेल्या. आता तुमचा नंबर आहे. माऊलींच्या नगरीत तुम्हाला आशीर्वाद आहे आणि आमच्या शुभेच्छा. प्रत्येक भाषण नाही ऐकतो. अकोल्याचं भाषण खूप छान झालं. युट्यूब मध्ये तुमच्या फॉलोअर्स आहेत, ऐकलं? प्रत्येक भाषण ऐकतो. खूप छान भाषण.